माझ्या बरोबर कोण येणार? अण्णा प्रेम ऑन आहे. हा सर अण्णा काय सांगाल एकंदरीत वाल्मिक कराडला अखेर मोका लावण्यात आलेला आहे अशी माहिती समोर येते. तुम्ही प्रमुख मागणी केली होती. नाही, हे पहा, मी ही सभागृहामध्ये मागणी केलेली आहे. वाल्मिक कराड का अमुक तमुक असा विषय नव्हता. तो संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये जे जे कोणी सहकार्य म्हणजे सहभागी असतील त्यातल्या एकालाही सोडणार नाही असे राज्याचे मुख्यमंत्री म्हणालेले आहेत. आणि याच्यामध्ये पोलिसांनी एसआयटीनी जे काय काम केलेलं आहे त्यानुसार जे जे फर्दर आता डेव्हलपमेंट आहे त्याप्रमाणे माननीय कोर्ट जे आहे त्या बाबतीमध्ये ऑर्डर करते. याच्यामध्ये ह्यांनी मागणी केली त्यांनी मागणी केली किंवा काही याचा विषयच नाही. तोवर आमची एसआयटी म्हणजे राज्य सरकारची जी नेमलेली आहे त्या एसआयटीनं या ठिकाणी त्यांचं काम दाखवलंय आणि त्याच्यामध्ये मला वाटतं कोणत्या गुन्ह्यात त्यांना घेतलंय काय घेतलंय हे मला माहिती नाही. परंतु आता ह्याच्यामध्ये कोणालाही सोडणार नाही. कायद्याच्या कचाट्यात जे जे सापडतील ते कायद्याच्या अंतर्गत येतील. प्रामुख्याने सगळेजण सापडत आले तसं म्हणायचं. प्रामुख्याने सगळेजण सापडत आले तसं म्हणायचं का? सगळेजण सापडत आले तसं म्हणायचं का? हे पहा, पोलीस यंत्रणा आहे. आम्ही कोणी बोलून तसं काही होत नसते. पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी एसआयटी जी नेमलेली आहे ती एसआयटी प्रभावीपणे काम करते आणि त्यांनी नियमाप्रमाणे जे कडी जोडलेली असेल पोलिसांच्या कडीमध्ये जे जे लोक सापडतील ते लोक त्याच्यामध्ये येतील. आज तिथे काय घडलंय हे एक्झॅक्ट मला अजून माहिती झालेलं नाही. अजूनही कोर्टाच्या पुढं मला वाटतं अर्ज केलेला आहे एसआयटीने. एवढीच माहिती मला कळालेली आहे. पुढं काय झालं हे मला माहीत नाही. परंतु कायद्याच्या पुढे कायद्यापेक्षा कोणीही मोठा नसतो हे मात्र निश्चितपणे सांगतो. तुम्ही मध्यस्थी केली होती मुख्यमंत्र्यांकडे आणि देशमुख कुटुंबाची भेट घातली होती. पहिल्यांदा एसआयटीत बदल झालेला आहे. काल शासन निर्णय जारी झाला. हे पहा, आता त्याचं ऑलरेडी झालेलं आहे. परत ते बोलायला राजीनामा घेतला पाहिजे का? अण्णा एक मिनिट अण्णा